काम कराय सोडून झोपा करताय काय इथं काय सगळी पान खाऊन तोंडातून चुकते ती तुम्ही कानाला चुकलाय काय अरे खुळ्या पोड्याच्या तू डोसक्यात आठवडा वाटल्यामुळं बेशुद्ध झाले मिस्त्री. काय होयच्या गावात अरे बघताय काय पाणी आणा पाणी म्हणतो. पाण्यान मिस्त्री मिस्त्री अहो टाक मिस्त्री आईच्या गावात इधर पाणी. हा पाजा मी काय म्हणतोय आधी तुम्ही याला दवाखान्यात न्या. फुकणीची आत तुला प्यायला मागितली ती पाणी मला वाटलं याला पाजाय मागितलं आकडा हे बघताय काय चला उचला दवाखान्यात नेऊया. मिस्त्री आईच्या कोमात गेलं काय मिस्त्री मिस्त्री डॉक्टर डॉक्टर ट्रॅक्टर कुठं आहे ट्रॅक्टर. अहो ट्रॅक्टर नाव तुम्हाला डॉक्टर म्हणलं हा बोला काय झालंय. डोक्यात लागलंय खोक्यात लागलंय. कोण लागलाय खोक्यात. अहो घागलंय ना डोक्यात लागलंय म्हणलं ही बघा हा डोक्यात लागलंय. काय लागलंय. हातोडा हातोडा. कोणाचा हात तोडू. हातोडा नव हातोडा म्हणलं हातोडा अरे मी पण तीच म्हणतोय कुणाचा हात तोडू. अहो डॉक्टर बैरे मोठे झालं काही बघ धावतोय बघा हो काही लागलंय हा ही इथं नाही मिळत लवाराच्या जावा तिकडे मिळेल बघा. अहो तिकडे मिळत ना याच्या डोक्यानं मारलंय म्हणलं हा ह्याच्या डोक्यात हातोडा मारलाय बरोबर का. हा बरोबर बरोबर पट्टी करा हा सुट्टी कशाला करू दुपारी 2 वाजता मी सुट्टी करतो. आता जेवायला सुट्टी नाही बघा. अहो पट्टी करा म्हणलं पट्टी टट्टी आता कशाला टट्टी करू. जून झाले मी टट्टीला जातो. पट्टी करतो पट्टी करा पट्टी हा पट्टी करू मी. बरोबर करा लवकर मग पट्टी हा पेशंटचं नाव सांगा. बाजीराव भजी पाव नको मला मिसळ पाव सांगा. अहो बाजीराव पेशंटचं नाव या बाजीराव हा बरं तुम्ही एक काम करा पवार डॉक्टरने दाखवा. तुम्ही पवार डॉक्टर नव्हे नाही मी त्यांचा एक पेशंट आहे. पवार डॉक्टर मुतायला गेले म्हणून म्हणलं तुमच्या बरोबर जरा टाइमपास करूया. तुझ्या माकडा तुझ्या अरे काय झालंय काय झालंय. तुम्ही कोण मी पवार डॉक्टर. अहो डॉक्टर मागाने रे ना आमचा टाइमपास लावला आणि वेळ घालला सगळा अरे माकडा काय पण करतोस मी. बाहेर थांब जा तुला परत चेक करतो. चष्मा दे जा डॉक्टर अहो याला लागलंय पट्टी करा तेवढी 200 रुपये होतील. डॉक्टर अहो 200 नाहीत फक्त 100 रुपये आहेत माझ्याकडे 100 रुपये आहेत मी. होय बर ए चला चांगली करा पट्टी डॉक्टर बर बर. ऐकू झालंय या. डॉक्टर हे काय जखम तशी पट्टी केली नाही केले की अर्धीच पट्टी अर्धा पैसे दिले अर्धीच पट्टी करतो मी. सगळं पैसे दे म्हणजे सगळी करतो पट्टी. याला पैसे नाही ती भावा पैसे आहेत का तेवढे हाय ते की दे मग डॉक्टर हे घ्या 100 रुपये पूर्ण पट्टी करा बर बर चला पेशंट आलो 5 मिनिटात. झालंय झालंय. अगं हेच वाटतंय वैभ्या कुठं आहे. अगं दादा गेलाय गॅरेजवर मिस्त्रीकडं आलेलं नाही अजून. बरं मी मसरासनी वैरण टाकून येते तर तू धुनी भांडी कर आणि फरशी पण पुस. बर बर सगळी कामं मलाच लावत्यास. त्या वळूला पण लावत जा की जरा कामं. नुसता गावभर हिंडतोय बोंबलत. अगं कुत्रे नांदाय जायचे जरा कामं करायची सवय लाव. वैभ्या पोरगा आहे ती करायला धुनी भांडी. जा माझ्यापेक्षा जास्त तुला तुझ्या पोराचीच काळजी आहे. जा कामं कर जा. एकूण ते एक पोरगा आहे माझं त्याला काय बोलायचं नाही. स्वाते जेवण भुका लागली त्या अरे माकडा तुझा हात काय मोडलं काय. स्वतःच्या हाताने घेऊन खायचं जा. अगं भय नाहीस का राक्षसी नाहीस जरा भावावर दया माया दाखी व्हायच हा लय तत्वज्ञान झाडू नको. स्वतःच्या हाताने घेऊन गिळ जा. मला लय काम माहिती तुझ्यागत मी काय एक बोलता एक मुलगा नाही. एस वाटते काय ग अश्विनी तिकडे की. हा कोण आहे ग. हा माझा मोठा भाऊ वळू वळू. बर बर इकडे की. सगळा जमाना आहे माझ्या मागे पण हा वेडा आहे तुझ्या मागे. ए स्वाती बहिणा ती पुरगी काय म्हणते ती ग. अरे काय नाही रे दादा. अगं सांग की काय म्हणतो ती. अरे मला भांडी घासायची ती भांडी घासून सांगते. स्वाती सगळी भांडी धुवून झाली
सांग की आता ती पोरगी काय म्हणत होती. अरे एवढं पण महत्वाचं नाही, मला अजून कपडे पण धुवायचे ती. कपडे धुते आणि मग सांगते. स्वाते सगळी कपडे पण धुवून झाले. सांग की आता ती पोरगी काय म्हणत होती. आता रे तू तर मागच लागलायस माझ्या. अजून मला घरातली फरशी पण पुसायची, तेवढी पुसते आणि मग सांगते. स्वाती बे ना झाली फरशी पुसून. माझी ग तायडी तू, दीदी ग लाडकी तू, माझी जणू दुसरी आई. कर जरा घाई आणि सांग ती पोरगी काय म्हणत होती. अरे ते म्हणत होते. अगं थांब थांब 2 मिनिटं थांब आलो. पाणी पी आधी आणि शांत होऊन मस्त पैकी सांग. सांग. अरे ती म्हणत होती तिची आजी आजारी आहे, त्यामुळे ती 2 दिवस कॉलेजला नाही येणार. तेवढा सरांना निरोप दे. माकडीने माली सांगायला अशी माझ्याकडे सगळी कामं करून घेतली. तुझ्या तर आता मार पुढे आले बघ. डोसक्यात गोळी घाल. मार. पप्पा काल दादानं मला मारलं बघा. काय रे का मारलं तिला? पप्पा नाही मारलेलं, खोटं बोलते ती. परत तिला हातच लाव, टांगडा मोडतो बघ. बर ठीक आहे, त्या बुटावर फटका मार. बर अय सुकायच्या बुटावर फटका मारलाय, फडक्यावर फटल्यावर. सॉरी. सॉरी. सॉरी चुकून लागलं. सॉरी. इसकी मौत सोचनी पड़ेगी. ए चांगली भांडी घास. रास्त्या तू नको शिकू मला. बर ए जाने मन नंबर दे की तुझा. कोण बोलला रे? हा कोण बोलला? मी नाही बोललेलो, ह्योच बोलला या. अरे पण हा तर मुका आहे. आई शपथ मी नाही बोललेलो, ह्योच बोलला या. तूच बोललास ना? हा तूच बोललास ना? आवडलं मला तुझं धाड. चल कॉफी प्यायला जाऊया. तेव नाही मीच बोललेलो, त्याच्यात काय धाडस आहे तवा ती. कुत्र्या मला वाटलंच होतं तू बोलला असणार आहेस. नॉनसेन्स कुठला. जिरली का माझ्या नाव टाकलं तू तास. ए हाय. हाय. ओळखलंस मला? हा तू स्वातीचा भाऊ ना? होय. नाव काय तुझं? अश्विनी. अश्विनी. खूप छान नाव आहे बघ. बरं ऐक की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. थांब जरा. तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं का नाही तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडली बघ. खूप छान दिसतेस तू. तुझं डोळं एकदम हरणागत आहेत बघ. आणि तुझं केस जुने एकदम अस्वलगत आहेत, आपल्या अप्सरागत आहेत. मला आवडलेस तू. माझ्यावर लग्न करशील? अरे पोरा मला आता नातवंड आली ती. तू लय हुशार केलास मला प्रपोज करायला. म्हातारे तुला नाही प्रपोज केलं, त्या पोरगीला करतो तो. बाड्या तुला न्यायला जा, तुला टाइमपास केलास मी. म्हातारे झालीस की आता. आईला कुठे गेली अश्विनी? काका हे 2 बिस्किटचे पुढे द्या. किती रुपये झाले? 50 रुपये झाले. थांबा देते. मिशी छान दिसते काका तुमची. खरंच काय? हो एकदम मस्त दिसते. पुरी राहू दे पैसे ठेव. ही बिस्किटचं पुढं पण ठेव. थँक्यू. हा बरोबर. हा आईला आयडिया भारी आहे की.
मिशी छान आहे म्हटल्यावर लगेच अश्विनीला फुकट बिस्किटचं पुढे दिलं येणं. नमस्ते. नमस्ते. काका ही 4 बिस्किटचं पुढे द्या. किती रुपये झाले? 100 रुपये झालं. 100. इधर मिशी छान आहे बरं का तुमची. बर बर पैसे सोड की. अहो मिशी छान आहे म्हणलं. मिशी तुमची माहिती आहे मला, पैसे दे. अहो मिशी छान आहे म्हटलं. अरे माकडा, ती स्किल फक्त पुरींच्यासाठी आहे. पैसे दे. आईच्या गावात जाऊ तूच म्हातारला जाऊ बसला मला काय. म्हाताराला जाऊ तू जातो. तुमचे 300 रुपये झाले. ठीक आहे. निघतंय का काढू? काय सांगताय? राहू दे तुमचं पैसे, घेऊन जावा सामान. बाई माझं सामान काय घेतात? अहो माझं सामान घ्या, साबण राहिलं तेवढं घेऊन येतो. अरे माकडा, ती काय तुझी नोकराने यावी, तुझं तू घे जा की. बर बर. हॅलो काय रे ब्या. पप्पा मॉल जवळ या, घरातली मोकळी पासापोती नाही. कशाला? मॉल मधल्या काकाला मी गंडीव नाही आणि त्याच्याकडे फुकट मध्ये माल घेतला. येताना तेडीचं सामान पण. तुझी दाढी पण छान दिसते. आई गई कंबाट मोडलं पाका. सुकायचं कशाला असलं धंदा करायचं? गप जाऊन झोप जाता घरात. बर बर पप्पा. बर बर. हो अरे तू पैसे सांगू नको मला. दिवसाला 2 लाख रुपये इन्कम आहे माझा. 5 कंपनीचा मालक आहे मी. साहेब नमस्कार. पैसे नको साहेब. पैसे नको. इधर सोन्याचे. अहो नको नको साहेब. मग काय पाहिजे? लगीन झालंय का तुमचं? लगीन नाही झालेलं माझं. आमच्या डॅडी माझ्यासाठी मुलगी बघायला लागली ती. त्याने एका बिझनेसमॅनची मुलगी बघितली आहे. पण मला गावाकडची साधी मुलगी पाहिजे. अहो माझी मुलगी आहे की मग साहेब, साधी सुसंस्कृत आणि गावाकडची. खरंच काय? मग मी तुमच्या मुलगीला बघायला. पण एक प्रॉब्लेम आहे. आमच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जर मी लग्न केलं तर वडील नाराज होतील माझ्यावर. अहो त्यांना कळून द्यायचं नाही, चुपके चुपके उरकून टाकायचं. परत जातोय राग सगळा त्यांचा. हा चालतंय की. मग दादा कुठे निघालायस? अगं कपडे आणायला निघालूया. थांब मी पण येते. ए गे बस, तुझी तू काम करत जा. अरे थांब मी पण येणार आहे तुझ्यावर. तुम्हाला कधीच कुठं घेऊन जात नाहीस. बर बर ये. थांबा लगेच आवरून आले. बर बर. आता का बया, त्या कुत्र्याचा कशाला आणि फोन आलाय? हॅलो, हा बोल ना आशू. काय करतेस? अगं मी माझ्या भावासोबत कपडे आणायला चालल्या. आता जरा गडबडीत आहे, तुला नंतर फोन करते. ठेवते हं? दादा चल. हा चल चल. अरे गाडीवर जायचंय नव्हता? अगं गाडी कशाला लागते तेव्हा? ये. घेतली कपडे चल. अरे कुत्र्या तुला घातला डबऱ्यात. तुला मला वाटलं की दुकानात जायचं नवीन कपडे आणायला.
पचका भाव झाला तुझा. तुझ्या तर आता काय झालं? पहिलं सांगा की मारा मागायला लागले मला. ए पोरी घरात जा तू सुकायच्या काय त्यावर वाटतोस. अहो पप्पा तीच मागते माझ्यावर. चल घरात. मैना अगं आपल्या स्वतःसाठी स्थळ बघितलंय आम्ही. काय सांगताय कसं आहे पोरग? एकदम भारी आहे. येईल 10 मिनिटात त्याला घरला बोललोय मी. बरं झालं बाई पोरगीच एकदा लगीन झालं म्हणजे आपण निवांत. हा मग मला काय देवाला सोडणार आहे काय? माझ्या लग्नाच का बघताय? हिचं झाल्यावर करूया की एवढा काय खाली झालायस. घबरत आया या पाहुणे. मी आत्ताच्या स्थळाबद्दल बोललेलो तीही आहे. पप्पा ही स्थळ आहे. ह्याच्या अंगावर तर ढिगानं मळ आहे. माझ्या खिशात गळ आहे. आत नेऊन अडकून तुला बस. पोरी नमस्कार कर. पप्पा पण त्यांनी नुसती कपडेच पाठवली ती वाटतं. नवरा मुलगा कुठे आहे? काय की पोरा ये. इकडे आहे मी. हा ये जरा पाहुणा असंच जावा म्हणजे दात दिसलं म्हणजे आम्हाला दिसला. काका नमस्कार. मुलगा आला नाही का तुमचा? मीच आहे नवरा मुलगा. हे बोलत्या नवरा मुलगा झाय येऊ. वय किती आहे तुमचं? 23 वर्ष. शिल्लक राहिल्याला सांगू नको. चालू सांग चालू. चालूच वय माझं 23 वर्ष. पप्पा मला नाही पोरग पसंत. पप्पा मला पण नाही पोरग पसंत. तू करायचं यावर लगीन. नाही, नाही. मग गमच की राहता. पप्पा दाजी म्हणून सुद्धा मला पसंत नाही पोरग. पोरा अरे पोरग लय श्रीमंत आहे. लगीन झाल्यावर तुला बुलेट घेऊन येणार आहे. काय सांगताय? दाजी दाजी माझा लाडका लाडका माझा दाजी. दाजी उभा काय तुम्ही बसा दाजी. अहो मला पण पोरग पसंत नाही. अगं नवरा मुलगा तुला लगीन झाल्यावर 5 तोळे सोन्याच्या पाटल्या करणार आहे. सोन्याचा का माझा जावई जावई बापू चला तुम्हाला कॉफी करून आणते. फक्त तुम्ही एकदा हसा आणि मला सरळ सरळ दिसा. आधी तुम्ही तुमच्या डोळ्याची चिपड पुसा मग मी तुम्हाला दिसेल. आई मी काय नाही माझा पंचच तसा असतो. पप्पा मला नाही पोरग पसंत. पोरी अगं पोराच्या 5 मोठ्या कंपन्या आहेत त्या. लगीन झाल्यावर त्या सगळ्या कंपन्या तुझ्या नाव करणार आहे. म्हणजे तू 5 कंपन्याची मालकीण होणार. अहो शनी अहो इथं बाहेर कशाला बसलाय? चला घरात. नाही आता वेळ नाही मला. कंपनीची मीटिंग आहे गेलं पाहिजे मला. दाजी तुम्ही कशाला जाताय? नुसती तुमची कपडे जर तिचं निवड अडकवली तर त्याची काय कळतं या? काय नाही काय नाही. नाही मला गेलं पाहिजे. अहो, company- थांबा की दाजी. राहा उद्या जा उद्या. नाही नाही गेलं पाहिजे. वेगळे रहा. 1 मिनिट दाजी. बरं चालतंय बघ विचारून. जावई बापू आज इथं म्हशीची धार काढून झाली की मग जावा. हा म्हणजे म्हशीने काढलेलं दूध. म्हशीचं काढलेलं दूध मला प्यायला द्यासाठी थांबा म्हणताय काय? नाही काय झालंय आमच्या म्हशी रेडकून गेलं या त्यामुळे म्हस धार देना झाल्या म्हणून रेडकाच जागेवर तुम्हाला बांधायचं आहे म्हणजे म्हस धार दिली. अपमान माझा अपमान जाता मी. हो जावाय बापू थांबा. चिडू नका चेष्टा केली त्यानं. हा मग असू दे. पाहुणं जावाय म्हणून पसंत आहे तुम्ही आम्हाला. मला पण पोरगी पसंत आहे. मग उद्याच लागणार बार उडवून देऊया. चालतंय की. बरं सासरे बाबा मी वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न केलंय. त्यांचा राग शांत झालाय का बघून येतो जरा. बर झालं एकदा तर लगीन पुरी बघ. आता तू तुझं जीवन आयुष्य आरामात जग. काय कोण तू जायच ना कशाला काय पुढच्या जा इथं नाही कोण पुढच्या जा तू. सासरे बुवा बघितलं का पप्पा माझ्यावर किती चिडले ती. मला ओळख पण दिला झाली जाता. जावे बापू असून दे. तुम्ही तुमच्या पप्पांचा राग जायचं तर थोडे दिवस आमच्या घरीच राहा. चला चालतंय चला चला. त्यावेळेस ते इकडे खांद्यावर टाकी. असं कसं चालेल? चला दाजी. दाजी सरळ उभा राहा फोटो काढूया. काढा फोटो तोवर जरा जाऊन आलो. बरोबर या लवकर या. दाजी हात जरा. अरे हौशीराव इकडे कुठे? अरे पुरगीचं लगीन केलं पण जावायचा बाप जरा जावायला नाराज आहे त्यामुळे त्यानं घरात नाही घेतलं. अरे वाईट झालं. बरं ती नव तुझा वडापावचा धंदा कसा चाललाय? एकदम मस्त बघ. अरे ते आपलं वडत जाणार पोर काय नाही ती 2 दिवस सुट्टी गेले त्यामुळे गाडा जरा बंद ठेवलाय. बरं चल जावयावर ओळख करून देतो तुझी. चल. आणि हे बघ तो तुझा वडापावचा गाडा आहे नाही तो बंद कर. माझा जावायला श्रीमंत आहे त्याच्या कंपनीत तुला मॅनेजर करायला सांगतो. चालते सांग. हा 1 नंबर. जावाय बापू किंवा माझा मित्र रंगा. तू ओळखतोस ना? अरे